नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत मराठी भाषा दिवस. यासाठी कमळने खूप मेहनत घेतलेली असते आणि खूप मुलांना समजून सांगण्यासाठी प्रयत्न केलेला असतो. मराठी भाषेविषयी महत्त्व, ती मराठी भाषा काय आहे ते सगळं सगळं काही सांगितलेलं असतं. अगदी मन मन लावून तिने सगळं काही कार्यक्रम असा पार पाडलेला असतो. सगळ्या मुला मुलींनी एकत्र येऊन छान अशी तयारी केलेली असते. सगळीकडे मराठीमध्ये छान छान असं लिहिलेलं कविता, लेख, सुविचार खूप छान छान असं असतं. आणि कमी नियम घातलेला असतो की मराठी मराठी आणि मराठीच बोललं पाहिजे. एक सुद्धा शब्द इंग्लिश आला नाही पाहिजे. सगळे पोरपोरी छान असे आनंदी असतात, सगळे उत्साही असतात, सगळेच तयारी करत असतात. मोठे मोठे असे बॅनर तयार केलेले असतात, त्यात सुंदर असं लिहिलेलं असतं. आता कमळी आलेली असते. शंभू, मराठी भाषा म्हणजे फक्त मराठी भाषा नाही तर आपला अभिमान आहे, अभिमान, गौरव आहे आपला, ती ओळख आहे आपली भाषा म्हणजे. कळतं का? शंभू म्हणतो, हो कमळी, तू बोलती अगदी खरंय. कमळी म्हणते, फक्त आणि फक्त मराठी भाषेतच बोलायचं आहे, दुसरा एक पण शब्द वापरायचा नाहीये. चालतंय का? सगळे पोरं हो असं म्हणतात. ऋषी सर आलेले असतात. वा वा वा, छान छान छान. कमळी एक नंबर हा. बहिणाबाई चौधरी, काय डोकं लावलंय कमळी, एक नंबर हा. तो तू दिलेल्या सूचनेनुसार सगळ्या मुलांनी मराठी भाषा दिनानिमित्त छान अशी तयारी केली आहे. सगळे मराठीचं पालन करताय, नियम जे घालून दिले त्या नियमातच राहताय. मराठी भाषा बोलायची, एक सुद्धा दुसरा शब्द आला नाही पाहिजे. सगळं काही छान आणि व्यवस्थित चाललंय या कमळी. खरंच मला छान वाटतंय. ऋषी फार असं कौतुक करतो आपल्या कमळीचं. म्हणतो, घरात तर किमया केलीच आहे, तर कॉलेजमध्ये सुद्धा सगळंच काही करून टाक छान. कमळे, खरंच तुला मानला. कमळी म्हणते, गुरुजी, बदल हा योग्य आहे आणि गरजेचा सुद्धा आहे. बदल हा झालाच पाहिजे. शिवाय आपल्या बोलीभाषा बोलत असताना इतर भाषेतले शब्द वापरतो. आज मराठी दिन निमित्त आपल्या भाषेतले पर्यायी शब्द वापरले तर त्याचं नॉलेजही वाढेल, त्याचं महत्वही वाढेल आणि कदाचित तोंडाला सरावही होईल त्या शब्दांचा. म्हणूनच हा सगळा खटाटोप घातलाय. बघू आता सगळं काही शेवटपर्यंत टिकतंय का गुरुजी. सगळ्यांना माहिती मिळणार ना हो, म्हणून काहीतरी आगळा वेगळा कार्यक्रम. तो छान, तुझी कल्पनाच आवडली आहे मला कमळी. ह्या पोरांनी त्यांच्यात एक वेगळंच काहीतरी गेम चालू केलेला असतो की इंग्लिश शब्द सांगायचा, त्याला मराठीत काय बोलतात ते सांगायचं आपण. याच्याने शब्द संग्रही वाढत असतो आणि प्रत्येक याची माहितीही मिळत असते. निंगीला विचारतात की चष्म्याला मराठीत काय बोलतात. निंगी आता ततमम करायला लागलेली असते. निंगीला लगेच कमळीकडे गेलेली असते. तू काय म्हणत होती का कमळे? चष्म्याला चष्माच म्हणतात, दुसरं काय म्हणायचंय निंगे. आता निंगेवर सगळेच हसायला लागलेले असतात. इकडे आता अन्नपूर्णा आजीने तिच्या रूम मध्ये सगळे जेवढे नोकर वगैरे असतात त्यांना बोलवलेलं असतं. अन्नपूर्णा आजी म्हणतात, या इकडे, मुद्दाम तुम्हाला इकडे बोलवलंय मी. अन्नपूर्णा आजी म्हणतात, गेल्या काही दिवसात मला बरं नव्हतं, नीट काही कळत नव्हतं. त्या सगळ्या दिवसांमध्ये सगळ्यांनी ही घरातली माणसं सगळ्यांनाच जपलं, बरोबर ना? खरंच तुमचे मनापासून आभार. अन्नपूर्णा आजीने अगदी हात जोडून त्या सगळ्या नोकर वर्गाचे आभार मानलेले असतात. एक जण म्हणते, मॅडम अशी अवस्था होती ना की आमच्यापैकी कुणालाच ते बघवत नव्हतं. फार अशी वाईट अवस्था होती तुमची. मला कधी बरं वाटतंय असं वाटलं होतं. आम्हाला बरं झालं, तुम्ही लवकर बरे झाले, आम्हाला खरंच छान वाटतंय. पूर्ण आजी म्हणतात, मला पूर्ण कल्पना आहे तुम्हाला काय वाटत असेल याची. पूर्ण आजी म्हणतात, एक गोष्ट सांगता का, इतकी वर्ष इथे काम करताय, सगळे मला जवळचे माझेच आहात. पूर्ण आजी तर सगळ्यांना म्हणते, मला खरं खरं सांगायचं, माझे आहात म्हणून. मला जेव्हा बरं नव्हतं, मी एका ठिकाणी पडून होते, तेव्हा रागिनी, कामिनी तुमच्याशी बरं वागत होत्या की अगदी वाईटच वागणूक देत होते तुम्हाला? त्या कोणीच काही म्हणत नाही, अगदी खाली माना घातलेले असतात. त्यामधून अन्नपूर्णा आजीला तिचं उत्तर मिळालेलं असतं. इकडे आता कामिनी रागिनी विचार करतात की दरवाजाला कडी कुणी घातली असेल. रागिनी म्हणते, आई त्या म्हातारीने घातली असेल का? नाही ग, ते नोकर आहे ना जरा जास्त शेफारले, पण ती म्हातारी कडी बिडी घालू शकत नाही या रागिनी, उगाच विचार करू नकोस. हे नोकर आहे ना, त्यांची एकी मात्र खूप वाढली या. काय त्यांच्या एकी सांगतीये की बस. आता ना सगळे बोलायला लागले की समोर येतात आणि एकत्र होतात सगळे. चांगलीच त्यांची युनिटी झालीये ग. ती नजरेला नजर सुद्धा मिळवतात आपल्या, म्हणजे अजिबात घाबरायला तयार नाहीये. आता नीट झाल्यावर हे नोकर वर्गांना सुद्धा चांगला जोम आलाय ग, चांगलीच ताकद आल्यासारखं झालंय. तरी झाली की नीट आता वचवच घेणार बघ रागिनी, काय करणार आणि काय नाही. कामिनीला असं टेन्शन आलेलं असतं. तरी त्या मेलेल्या अवस्थेत होती ना तेव्हाच पूर्ण मारून टाकायला पाहिजे होती. तिने म्हणते, आई काय करायला हवं होतं, यापेक्षा काय करायचंय ना याच्याकडे लक्ष दे. जे घडून गेलं तुझ्या हातातच नाहीये त्याच्यावर नको चर्चा करू, पुढे तुझ्या हातात काय राहू शकतंय ना त्याच्याकडे लक्ष दे. रागिनीने कामिनीला अगदी स्पष्ट सांगितलेलं असतं. कळते का गाई? आता रागिनी बोलायला लागते, आपण तिच्याशी कसं वागलो तिला बरं नसताना, तिला जर कळालं तर, तिला जर आठवलं तर तिला काय करेल याचा जरा तरी विचार आलाय का गाई तुला? रागिनी इतक्या घाबरलेल्या असतात की त्यांना पुढचं मरण दिसत असतं. अन्नपूर्णा आजी जिरवणार म्हणजे जिरवणारच येईल. सारखा दरवाजा वाजवतात, दरवाजा उघडा, दरवाजा उघडा, कोणीच दरवाजा उघडायला तयार नसतं. नोकर माणसं शहाणी आहेत, शहाणी नाहीये, अतिशहाणी आहे. पण रागिनी, आधी तुझ्या सासूला सांभाळा, ती भलती शहाणी व्हायच्या आधी तिला जरा दाप. गावछाप कुठे? गावछाप बदामाचं दूध देतीये ना, त्याच्याने शहाणी झाली असेल ती म्हातारी. ती कुशाग्र होण्यासाठी म्हणून एवढी हुशार होत चालली का म्हातारी? पण सगळं
अचानक झालं, म्हातारीला सगळंच आठवायला लागलं. तर आपली काय खरी नाही या, आपल्याला पळून जाण्याशिवाय पर्याय नाही. रागिनी म्हणते, आई आपण संपलो. कामिनी म्हणते, नाही बेटा आपण संपलो नाही, असं नाही होणार. ऐकती का रागिनी, असं काहीच होणार नाही, अजिबात घाबरू नकोस तू. मी काय म्हणते, तिला सगळं आठवायच्या आत आपण तिला पटवून द्यायचं की आपण तिच्या बाजूने होतो, किती काळजी वाटत होती. कळतंय का? म्हाताऱ्याला गुंढाळायचा प्रयत्न करायचा, तुझी सेवा केली, काय काय केलं, सगळं सगळं तिला दाखवायचं. मी रागिनीला म्हणते, सांगावं तर लागणार, खोटं नाटक काहीतरी तिला सांगावं लागणार, जेणेकरून आपल्याला तिच्यापासून काही त्रास होणार नाही आणि ती आपल्याशी गोड गोड वागेल. काहीतरी नाटक करू ग त्या म्हातारीला, एवढं काय कळतंय त्या थेरडीला. कामिनी आणि रागिनी अन्नपूर्णा आजीसमोर खोटं वागण्याचं ठरवतात. रागिनी इतकी जोरजोरात ओरडत असते, दरवाजा उघडा, दरवाजा उघडा. कुणीच दरवाजा उघडत नसतं. दोघे आता आत कोंडून पडलेले असतात. इकडे अन्नपूर्णा आजीने सगळ्यांना हाताखाली धरलेलं असतं. मी काय विचारलं त्याचं उत्तर देताय का तुम्ही? खाली का माना घातल्यात? पूर्ण आजी म्हणते, गप्प का झाला? मला माहितीये तुम्ही खाली माना घातल्या, गप्प झाला. माझ्यावर खूप प्रेम आहे हे तर मला माहितीच आहे. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही माझ्याशी खोटं बोलणार नाही याची मला खात्री आहे. ते नोकर वर्ग सांगतात, कामिनी रागिनी खूप वाईट वागायच्या, खूप त्रास द्यायच्या, खूप टॉर्चर करायच्या. सगळं काही त्यांनी सांगून टाकलेलं असतं. कामिनीने किती त्रास दिला, रागिनीने काय केलं, सगळं सगळं काही अन्नपूर्णा आजीला डिटेलमध्ये या नोकराने सांगितलेलं असतं. अन्नपूर्णा आजी म्हणतात, ठीक आहे, हे सगळं असं झालं तर बरं. अन्नपूर्णा आजी बाबांकडे बघतात, बाबा अशी मान डोलावतात. अन्नपूर्णा आजीला कळतं की हे जे सांगताय ते खरं आहे. अन्नपूर्णा आजी म्हणते, माझ्या मोठ्या नातीने माझ्याकडे काहीतरी मागितलंय आणि ते मागितलंय ते मला तिला द्यायलाच लागणार, ती इच्छा मला पूर्ण करायलाच लागणार. त्यामुळे आता सगळे कार्यक्रम सुरू झालेला असतो आणि सगळी मंडळी येऊन बसलेली असतात. मराठी भाषा दिनानिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आता मुख्याध्यापक यांना विनंती करते कमळी, दीप प्रज्वलन करण्यासाठी स्टेजवर बोलवते. दीप प्रज्वलन झालेलं असतं आणि कार्यक्रमाला आता सुरुवात होते. छान असं सुरुवात झालेली असते. सगळे टाळ्या वाजवताना सगळ्यांमध्ये एक जोश संचारलेला असतो. माझी भाषा या निमित्त सगळ्यांना खूप असा आनंद झालेला असतो. त्या भाषेचं कौतुक करणार असतात. आज कमळी असते, कमळीच्या मैत्रिणी असतात, ऊन लागत असतं म्हणून अनिकाच्या मैत्रिणींना म्हणते की माझ्या डोक्यावरचा हात पकडा, मला ऊन लागतंय ना त्याच्याने. आता अनिकाच्या मैत्रिणीने अनिकाच्या डोक्यावरचा हात पकडलेला असतो ऊन लागू नये म्हणून. आता मुख्याध्यापक असतात, ते खूप छान बोलत असतात सगळ्या विषयी आणि कमळी मन लावून सर काय सांगताय ते ऐकत असते. मराठी भाषेविषयी तेही खूप छान असे बोललेले असतात. छान अशी कविता त्यांनी रचलेली असते आणि खूप सुंदर असते ती. ऐकायला तर असली गोड असते. सरांनी सुद्धा छान असा अभ्यास करून मुलांपुढे चांगलीच काही माहिती दिलेली असते. सर 2 शब्द म्हणता म्हणता बरंच काही बोललेले असतात आणि त्यांचे 2 शब्द संपवतात. मुलांनी आता छान अशा टाळ्या वाजवलेल्या असतात. अनिकाला फार ऊन लागत असतं आणि तिच्या मैत्रिणींना म्हणते की हात डोक्यावर पकडायचे, ऊन लागतंय मला. इकडे सुद्धा रागाने बघत असते की दोघींनी असं छत सारखं करायचं, छत माझ्या डोक्यावर पकडल्यासारखं तुमचे हात असे प्लेन धरायचे म्हणजे मला ऊन लागणार नाही. सुद्धा रागाने तिच्या डोक्यावर हात पकडतात आणि कार्यक्रम बघत असतात. प्रिन्सिपल सर म्हणतात, या कवितेतून त्यांनी त्यांच्या जीवनाचं तत्वज्ञान मांडलंय असंच वाटतंय बघा. जर बारीकी कविता ऐका, वाचा, बरोबर तुम्हाला कळेल यातलं गांभीर्य. कसं वागायचं, काय करायचं, सगळं सगळं काय सांगितलंय. माझी कला डोळ्यासमोर काहीतरी ठेवून निर्माण करत नाही, कुठली अपेक्षा ठेवून सुद्धा निर्माण करत नाही. विजयाची प्राप्ती होईल याची खात्री नसताना सुद्धा धाडस करतो आणि मला मनातून जे येतं तेच काय करतो. उष्माग्रजांनी सांगितलेलं असतं, विजयासाठी धडपड करू नका, फक्त कार्य करा, जे व्हायचंय ते होणार आहे आणि वरचा आहे तो सगळं काही करून घेणार आहे. त्यामुळे विजय मिळवण्यासाठी धडपड करू नका, फक्त तुमचं कार्य करत राहा, तेही अगदी प्रामाणिकपणे आणि निस्वार्थीपणे. छान असं सरांनी सांगितलेलं असतं मुलांना. सगळ्याच मुलांना आवडतं. सर जे 2 शब्द मोठे बोललेले असतात ते सगळ्यात छान बोललेले असतात. कुठल्याही आशा करायची नसते, अपेक्षा करायची नसते किंवा लालच धरायची नसते, फक्त निस्वार्थीपणे आपलं काम करत राहायचं. यश मिळतं म्हणजे मिळतं. प्रामाणिकपणे प्रयत्न केला तर यश अगदी लोटांगण घेतं आणि सरांनीही तेच सांगितलेलं असतं, प्रामाणिकपणे अभ्यास करा, यश मिळवा, नक्कीच ते मिळणार. आता हात पकडता पकडता तिच्या डोक्याला हात लागतो आणि का म्हणते, नॉनसेन्स, माझी केस खराब होत आहे ना, वर पकड की. मुलांनो, मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं उगडचे प्रसिद्ध कवी जोशी यांची मराठी भाषेवर जी एक कविता ऐकवतोय, मराठी भाषेविषयी जी कविता आहे ती ऐकवतोय. ती कविता आचरणात आणायचा सुद्धा प्रयत्न करा, फक्त ऐकून सोडून देऊ नका. मराठी असे आमुची माय बोली, किती सांगू सांगा तिची थोरवी, शांती ही गुणगान गाते तिचे, विदा होत असे शेवटी भैरवी. भार मानू किती ज्ञान देवा, किती सोपीत केली भाषा तुम्ही, मी लाविला वेल हा अमृताचा, स्वाद आस्वाद घेतो आम्ही. एका ठिकाणी परकीच भाषा, परदेशात अगदी तशीच भाषा बोलायची. एका ठिकाणी परकीच भाषा, तिथे कुणी मराठी बोलता, गरुडाप्रमाणे पंख फुटती आम्हाला. 4 शब्दात सांगू गड्यानो, तिची खोल उंची अशी
ची उंच खोली मरेस्तवर जान या भाषेचा मराठी अशी मायबोलीची आमुची. मायबोली ही माझी मराठी भाषा. मराठी असे आमुची, मराठी असे आमुची, मराठी असे आमुची. सरांनी खूप सुंदर अशा कविता सादर केलेल्या असतात आणि प्रत्येक ओळीमध्ये प्रत्येक शब्दामध्ये असा अर्थ असतो. सरांनी कविता सांगायच्या आधी सुरुवातीला सांगितलेलं असतं की मी कविता सांगतोय ती फक्त ऐकून सोडून देऊ नका. तिच्या प्रत्येक वाक्यात, तिच्या प्रत्येक शब्दामध्ये अर्थ आहे. तो शब्द अनुकरण्याचा, तो शब्द स्वतःमध्ये घेण्याचा प्रयत्न करा. खूप काही शिकण्यासारखं आहे. म्हणजे मुद्दामच हा उपक्रम राबवतोय आपल्या कॉलेजमध्ये. या निमित्ताने वेगळ्या नवीन शब्दांची आपल्याला जाणीव होणार, शब्द आपल्या कानावर पडतील, शिकायला मिळेल. भाषेविषयी जे ज्ञान आहे आपलं ते अजूनच वाढणार, त्यामध्ये भरच पडणार. शब्द जो संग्रह आहे तो वाढणार आहे. खूप छान कमळीने सुद्धा सांगितलेलं असतं की आजचा हा सगळा घाट कशासाठी घातला, हा कार्यक्रम कशासाठी ठेवलाय. म्हणते काय बोलते, आलो गेलो, मला काही कळतच नाही, काय बोलते काय नाही, आणि दुसऱ्याला शहाणपणा शिकवायला लागले. मराठी अशी मराठी तशी, आली मोठी शहाणी. म्हणते आणि का तुझं काहीच चुकत नाहीये, मला काहीच वाईट वाटत नाहीये तुझे बोलतीये त्याबद्दल. खरं सगळ्याच लोकांना वाटत असेल मी जे बोलतो ती अशुद्ध भाषा आहे. आपली मराठी भाषा अनेक बोली भाषांना सजली आहे. प्रत्येक भागामध्ये त्या मराठीच भाषा बोलतात, पण एक वेगळी पद्धत, वेगळा लय, तिचा ठेका वेगवेगळा आहे. आपापल्या भागातली वेगवेगळी मराठीच भाषा बोलण्याची पद्धत न्यारी आहे. प्रत्येक 12 कोसावर त्याचा रोग बदलतो, बोलण्याची पद्धत बदलते, त्याची लय बदलते, त्याची झलक बदलते. कुणी अगदी ठेक्यात बोलतं तर कुणी रूडली बोलतं, तर वेगवेगळी अशी पद्धत आहे. ऐरणी, वराडी, कोल्हापुरी वेगवेगळ्या अशा भाषा आहेत. मालवणी, कोकणी, या प्रत्येक भागातल्या भाषा वेगवेगळ्या. मराठीच बोलायचं पण पद्धत मात्र वेगळी. अनिका म्हणते काय यार ही बोर करतीये, माझ्या याला डोक्यात जायला लागली आहे, माझं डोकं दुखतंय. एकदा सुरू झाली नाही ही कमळी तर थांबायचं काही नावच घेत नाही. अनिकाला खूप राग आलेला असतो. म्हणते ह्या वेगवेगळ्या भागातल्या बोली भाषा सुद्धा खूप छान आहे आणि त्यांच्या भागात ते वेगवेगळ्या बोलल्याही खूप छान जातात. ऐकायला कानाला खूप छान असं वाटतं. म्हणते कमळी म्हणते की आजकाल मोठमोठ्या शहरामध्ये आपल्याच लोकांना आपलीच मराठी भाषा बोलायला कमीपणा वाटतो, लाज वाटते, शर्मेने मान खाली घालतात. का तर मी मराठी बोलतोय, मी इंग्लिश बोलत नाहीये. समोरचा व्यक्ती इंग्लिश बोलतोय, मग मीही इंग्लिश टू इंग्लिशच बोललं पाहिजे. माझी मराठी भाषा जर मी वापरली तर तुम्हाला हसेल, चिडवेल किंवा माझी नक्कल उडवेल किंवा मला काहीतरी फालतू समजेल. अरे मित्रांनो, मराठी बोली भाषा आहे, तिने मुळं अशी घट्ट पकडून ठेवली आहे. तिची लाज बाळगण्याची काहीच गरज नाहीये. आपण फक्त कम्युनिकेशन साधण्यासाठी जी भाषा आवश्यक आहे तेवढं बोलू शकतो, व्यवहार करण्यासाठी. पण आपली मायबोली, मातृभाषा आपण काय सोडायची नसते आणि सगळ्यात उच्च अशी आपली भाषा आहे, त्यामुळे तिची लास्त अजिबात बाळगायची नाही. उलट अभिमान बाळगायचा आणि जिथे शक्य होईल तिथे मराठी आणि मराठीच बोलायचं. समोरचं इंग्रजीमध्ये बोलतोय म्हणून उगाच प्रयत्न करून इंग्लिश बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. नाही कळत आहे तर मराठी बोला, अगदी स्पष्ट बोला आणि छान बोला, समोरचं आपोआप समजून घेईल. ती बोली भाषा जपणं म्हणजे आपल्या भाषेचा सन्मान करणं. का आलं का लक्षात, कळालं का माहिती? इंग्रजी सांगू म्हणजे तुला कळेल. का म्हणते काय चाललंय घ्या गावच्यापचं कॉलेजमध्ये, काहीच कळत नाहीये, काय बडबड बडबड करतीये. म्हणते असं कधी रूल असतो का मराठीतच बोलायचं, नॉनसेन्स. काहीही रूल्स काढते. बघूच या हिचं कोण कोण ऐकतंय, कोण मराठी बोलतंय दिवसभर. रिश सुद्धा बोलायला लागलेलं असतो. आणि का म्हणते हा रिश असं का करतो, तिने काही सांगितलं का लगेच ऐकतो, याला काय गरज आहे मराठी बोलायची. अनेक स्तरावर अनेक भागामध्ये मराठी भाषा वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते. सगळीकडे मराठी भाषा सगळीकडे जास्त पसरलेली आहे. संतांची परंपरा आहे ती. संतांनी पोथी पुराण सगळं काही मराठी भाषेतच लिहिलंय. ओव्या, अभंग, कविता सगळं काही मराठीत तर आहे. ओवळण या सगळ्यामध्ये मराठी भाषा किती समृद्ध आहे हे तर आपल्याला कळतं. हे नव्याने कुणाला सांगायची गरज नाहीये असं मला तरी वाटतं. कारण मराठी भाषा काय एवढं तरी ज्ञान प्रत्येकाला आहे. म्हणतो संत ज्ञानेश्वर सगळ्यांनाच माहितीये. आपल्या ओव्यांमधनं काय काय आणि कसं कसं ज्ञान दिलंय आपल्याला. भाषेचं कसलं कौतुक केलंय बघा की त्यांनी. भारत प्राकृत मराठी भाषेमध्ये सुद्धा खूप सुंदर असं भाषेविषयी ज्ञान सांगितलेलं असतं आणि सगळ्या मुलांना ते आवडलेलं असतं. प्रिन्सिपल सर सुद्धा ऋषीकडे अगदी कौतुकाने बघत असतात. मराठी भाषा बऱ्याच लोकांना कमी योग्यतेची वाटते. तिच्यातला गोडवा, तिच्यातला सुंदरपणा जरा जाणून घ्या, तिचा सुद्धा तुम्हाला अभिमान वाटेल, कमीपणा कुठेच वाटणार नाही. ही भाषा पुढे नेण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला लागणार, तरच माझी मराठी भाषा अगदी उंच उंच अशी जाऊन पोहोचणार. तुम्ही लाज बाळगली, कमीपणा घेतला तर ती कधीच पुढे येणार नाही. तिला पुढारायचं असेल, तिला मोठं करायचं असेल तर प्रत्येकाने मुद्दामहून मराठीच बोलायचं आणि मराठीचाच वापर करायचा. सरांनी खूप छान असं सांगितलेलं असं, त्यामुळे सगळे छान असे टाळ्या वाजवतात. आणि कमळी ही सरांना म्हणते सर खूप छान अशी माहिती दिली आम्हाला. मराठीची सुंदर अशी कविता रचलेली असते. झालो खरंच धन्य कारण ऐकतो मराठी, मग पंथ जात एक जाणतो मराठी.
सगळ्या जगात मानतो मराठी, बोलतो मराठी, जाणतो मराठी. आणि त्याला असलं बोर झालेलं असतं, काय लावलंय यांनी यार, डोकं दुखायला लागलंय माझं. मानतो मराठी, मानतो मराठी, जाणतो मराठी. सगळे आता छान अशी टाळ्या वाजवतात. त्यांनी सुद्धा खूप छान असं म्हटलेलं असतं. यांच्या सुद्धा शब्दांचं देवाणघेवाण चाललेली असते. एखादा इंग्लिश शब्द सांगायचा त्यात मराठी अर्थ. लिपस्टिक, ओष्ठ रंग, खूप छान असं त्यांच्यामध्ये स्पर्धा चाललेली असते. त्याच्याने मराठी भाषेला काय म्हणतात इंग्लिशमध्ये किंवा इंग्लिशमधला शब्द जो मराठीत काय म्हणायचा हे सगळं ज्ञान अगदी पसरलेलं असतं. दिवसभर धमाल अशी आलेली असते फक्त मराठी या शब्दाने. अख्खा दिवस संपतो तरी सुद्धा वेळ पुरत नाही, इतकं काही मराठी विषयी बोलण्यासारखं आहे. काही बाहेरून जे मुलं शिकायला आलेली असतात ते हिंदी बोलत असतात. आता प्राजक्त काहीतरी सांगायला जाते, त्यातली एक मुलगी म्हणते हे कॉलेज आहे, इथे हे नाटक वगैरे करायचं नाही, अभ्यास टू अभ्यास करायचा नाही. येते मराठी बिराठी, आम्हाला हिंदी येते आणि आम्ही हिंदीच बोलणार आहे. मला इथून हिचं कसले नाटकं चालली आहेत रे. ती मुलं तिचा अपमान करतात, तिथून उठून चाललेली असतात. अजून एक मुलगी पुढे येते, थांबा, मराठी भाषा गौरव दिन आहे म्हणून हा उपक्रम चाललाय. तुमच्यावर कोणी जबरदस्ती केलेली नाहीये, कळतंय का? नाहीये मराठी, हमारी भाषा नाहीये मराठी, नहीं जानता मराठी वराठी. भाई महाराष्ट्र किसकी बाप की नहीं है, जबरदस्ती करोगे मराठी मराठी, भी कौन सी भी भाषा बोल सकता है. नहीं आती मराठी तो हम क्यों बोलेंगे मराठी, नहीं बोलेंगे हम मराठी. जबरदस्ती आहे क्या? ती मुलं सुद्धा आता बरेच बोलायला लागलेले असतात का आम्ही नाही बोलणार मराठी, काय करायचंय ना करा. मुळी आलेली असते आणि जो वाद असतो, त्यांची जी भांडणं लागलेली असतात ती शांत करण्याचा प्रयत्न करत असते. कुणीच कुणावर काही जबरदस्ती करत नाहीये. ती भाषा तर अजिबात कुणावर लादत नाहीये. मध्येच बोलते, बाहेर जायचं असेल, ऑफिसला कुठे इंटरव्ह्यूला, तर फक्त आणि फक्त इंग्लिश टू इंग्लिशच बोलायला लागतं. तुझी ही मराठी भाषा नाही चालत गावछाप. आणि का म्हणते सगळ्यात महत्वाचं गावछाप, महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यावर मराठी कोण बोलणार आहे, मराठी चालतच नाही. त्यामुळे इंग्लिश किंवा दुसरी भाषा आपल्याला वापरायला लागते. कमळी त्या मुलांना काहीतरी छान अशी सांगायला चाललेली असते, या अनिकाने बोलणंच होऊ दिलेलं नसतं आणि मध्येच काहीतरी बडबड करायला लागते. कमळी त्या लोकांना सोडते आणि अनिकाच्या समोर येऊन उभी राहते. कोणाला जबरदस्ती करत नाही, मराठी बोला. त्याचा संवाद साधण्यासाठी इतर भाषा महत्वाच्या आहे हे मी नाकारतच नाही. म्हणून माझ्या मातृभाषेचा सन्मान करणं म्हणजे लाज येण्यासारखी गोष्ट नाहीये. अभिमान, कौतुक, गौरव आहे माझी मराठी भाषा म्हणजे, आणि तिचा सन्मान करणं खरंच एक कौतुकाचीच गोष्ट आहे. अभिमान आहे तर स्वाभिमान आहे आणि तो जपलाच पाहिजे. मराठी भाषा म्हणजे माझा अभिमान आहे. कळलं अनिका, लाज वाटण्यासारखी नाहीये ही मराठी भाषा. अनिकाला सुद्धा चांगलं सुनावले. अनिका अगदी गप्प बसलेली असते. कमळी म्हणते, इंग्रजी भाषा तुम्हाला नोकरी देईन. माझ्या आईने काय केलं होतं, लहानपणे अगं बाळा अशीच हाक दिली, बरोबर अजून आठवते, कारण ती इंग्रजीच नव्हती ना, मराठीत होती. तेव्हा पडले तेव्हा कुणी मला आर यू ओके असं नाही म्हटलं, बाळा लागलंय का, बरी आहेस का तू, असंच विचारलं. जे मराठीत ऐकले ते माझ्या डोक्यात मनात पूर्णपणे बिंबले. मी ते आणि अगदी तेच म्हणणार. लहानपणापासून इंग्लिश नाही आलंय ना आपल्या बरोबर, मोठं झाल्यावर इंग्लिश आलंय, बरोबर अनिका? झाल्यापासून ती इंग्लिशच बोलत होती. कमळी म्हणते, तुम्ही म्हणता की महाराष्ट्राच्या बाहेर मराठी चालत नाही. फ्रान्समध्ये फ्रेंच, जपानमध्ये जपानी चालते, अमेरिकेत इंग्लिश चालते, बरोबर. तर महाराष्ट्रात मराठी का चालत नाही, तिचा अभिमान घेऊन का आपण बाळगत नाही, का इंग्लिशला आपण पुढारवलंय? आपली मराठी भाषा पुढे न्या, तिचा सुद्धा अभिमान, तिचं सुद्धा कौतुक करा. इथे आल्यावर हीच भाषा चालणार अशी जर सक्ती केली तर मराठी सगळेच बोलायला शिकतील. बाहेर जाऊन आपण त्यांची भाषा शिकवून तिथे राहू शकतो, बोलू शकतो, मग आपल्या इथे येऊन मराठी भाषा का नाही शिकू शकत? अशी काही उदाहरणं दिलेली असतात की त्या लोकांची आणि अनेकाची बोलतीच बंद केलेली असते. आता मात्र खऱ्या अर्थाने मराठी दिवस हा सार्थकी झालेला असतो, अनेकाची अक्कल जागेवर आणून. मित्रांनो, कमळीने छानपैकी मराठी दिन असा साजरा केलेला असतो. बघू आता पुढे याचा काय परिणाम होतो आणि मुलांवर काय इफेक्ट होतो. हा भाग इथेच संपला. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. मी म्हणते, गुजरातला गेल्यावर जय श्री कृष्ण म्हणतो, बरोबर. पंजाबला गेल्यावर सत श्री अकाल असं म्हणतो. ला गेल्यावर बंगाली भाषा वापरतो. मग या महाराष्ट्रात येऊन इथे राहून जे महाराष्ट्र म्हणायला जिभा काय तुटून पडतात का? जिभा चालतच नाही तुमच्या? कमेने असं काय खडसावलेलं असतं. महाराष्ट्रात राहायचं असेल, खायचं प्यायचं असेल, शिकायचं असेल तर जय महाराष्ट्र म्हणायलाच लागणार. मी म्हणते मराठी बोलायची नाहीये, गरज नाहीये, ते बाहेरच्या मुलांना बोलत असते. मग इथे राहता, खाता, कमावता, शिकता मराठी भाषा बोलून घ्यायची गरज नाहीये. तर मराठी भाषेत खायला प्यायला पैसा कमवायला आवडतं असं काय सुनावलेलं असतं की त्या पोरांनी डायरेक्ट शर्मेने मानाखाली घातलेले असतात. बघू आता त्यांची सुद्धा अक्कल जागेवर येणार का आणि ती कमळीची माफी मागणार का? बघू आता मित्रांनो, काय आणि कसा बदल घडवते कमळी. हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.